वा 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 वा. आज पण आमरस? म्हणजे मला तरी आता असं वाटायला लागलंय ना की पुढचे 2-3 महिने घरात मजाच आहे नुसती. काय करताय तुम्ही? आमरस टेस्ट करतोय. आधी देवाला नैवेद्य दाखवायचा. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही मिळणार नाही. सावी, म्हणजे मी काय म्हणतो, बायको ही घरची लक्ष्मी असते, बरोबर? हा, मग आता बघ, मी तुला 1 चमचा भरवतो आमरसाचा. म्हणजे कसं होईल की मी जसं देवीलाच नैवेद्य दाखवला, हा, मग तू मला 1 चमचा भरव. कशी वाटली आयडिया? एकदम वाईट. आंबरस खाण्यासाठी एवढा मस्का? प्लीज ना. अजिबात नाही. 1च चमचा. धैर्य. अहो, तुम्ही काय आता आर्याच्या वयाचे आहात का? नैवेद्य दाखवल्यावर मिळेल की तुम्हाला आमरस. सावी प्लीज 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 प्लीज. हा, सावीला ह्या नैवेद्याच्या ताटात मीठ कुठं वाढायचं ना ते माहिती नव्हतं. तेच सांगायला आलो तुम्ही. नैवेद्याच्या ताटात मीठ वाढत नाही. खरंच? मी आलोच. काय झालं आई? काय पाहिजे का तुला? नाही, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल की मग. मला लई काळजी वाटते ग सावे. काळजी? कसली काळजी? अगं, तुझ्या पप्पांनी बहुतेक परत काम सुरू केले. रात्री अपरात्री सारखे घराबाहेर जातात, टेन्शन मध्ये असतात. काय करतात, कुणाला भेटतात, काही धड सांगत नाहीत बघ. काय? अगं पण आत्ता कुठे त्यांना बरं वाटायला लागलं होतं. तेच तर. आणि तुला तर माहितीच आहे त्यांचं काम कसं आहे, आगीशी खेळ. मला तर लई भीती वाटायला लागली. कसली भीती? सावे, अगं मला असं वाटतंय की ते ना मुजुमदारांच्या विरोधात काहीतरी शोधतायत. मी सकाळी त्यांना विचारलं तर मला म्हणाले की पुढच्या 2 तासात तुला समध्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कसली उत्तरं, काय काय कळना झालंय बघ. मनाला नुसती धाकधूक लागून राहिली. सावे, मी इथे आल्यापासून बघते, लई अस्वस्थ आहेत ते. तू जरा बोल की त्यांच्याशी. अगं म्हणजे नेमकं काय चाललंय त्यांचं ते तर कळायला नको का? तुला माहितीच आहे त्यांच्या मनात मुजुमदारांबद्दल केवढा राग आहे तो. पण त्या रागापोटी तुझ्या आणि धैर्यरावांच्या नात्यावर कोणतं संकट नको यायला बाई. नाही आई, हे बघ, असं काही नाही होणार. मी बोलते पप्पांशी. हा,
तुमचा जीव हवा असेल तर ते सगळे पुरावे माझ्याकडे द्या. आई अंबाबाई, आता तूच मार्ग दाखव. आज गप्प राहिलो तर आजवर दामिनीबाईंच्या गुन्ह्याला बळी पडलेल्यांना कधीच न्याय मिळणार नाही. पण दुसरीकडे पोरीचा जीव पणाला लागलाय. तिच्यापेक्षा महत्वाचं मला दुसरं काही नाहीये. काय करू आई, काय करू मी? अगं अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अगं सारूबाई गोंधळाला ये. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पप्पा पहिल्यांदा घरी आले. त्यांच्या मनातला सगळा राग, मुजुमदारांबद्दलचा सगळा कडवटपणा निघून जाऊ दे. धैर्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे त्यांना दिसू दे. धैर्यांच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास बसू दे. आणि आमचं लग्न त्यांनी मनापासून स्वीकारू दे. मला दुसरं काही नको. धैर्य आणि सावीच्या लग्नात तुमची खूप आठवण काढली सगळ्यांनी. आणि बघा, आज सावीचे पप्पा आपल्यामध्ये आहेत. तेव्हा आम्हाला त्यांचा मानपान नव्हता करता आला, म्हणून मी आज त्यांचं मानपान करणार आहे. सावीचे पप्पा, गेली खूप वर्ष आपल्या दोन्ही कुटुंबांमध्ये खूप वैर, खूप गैरसमज होते. पण बघा ना, आज आपल्या दोन्ही पोरांमुळे दोन्ही घरं एकत्र आलेत. माझी एकच विनंती आहे तुम्हाला. कदाचित माझं हे बोलणं तुम्हाला आवडणार नाही, पण मोठ्या मनाने आपण मागचं सगळं विसरून जाऊया. शेवटी आपण हे सगळं आपल्या मुलांच्या सुखासाठीच करतो ना. बघा ना, मुलं आनंदात, सुखासमाधानात असली की आपणही आनंदात असतो, नाही का? बस दामिनीबाई, आता एकही शब्द बोलू नका. तुमच्यासारख्या खोनी व्यक्तीशी कसलेही संबंध नको आहेत मला. आता ही नाटकं बंद करा. पप्पा, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. गप्प बस.
बाकीचे तुमच्या मायलेकींच्या नाटकाला फसत असतील, पण मी नाही. मी पुरता ओळखून आहे तुम्हाला. तू पण तुझ्या खोटाड्या खोनी आईचाच मुलगा आहेस ना? मला माहिती आहे तुझ्या आईचे गुन्हे झाकण्यासाठी तू प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंयस माझ्या लेकीला. हे लग्न, हे प्रेम सगळं सगळं खोटं आहे. पप्पा काय बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. सावी थांब. तुला या मायलेकाचे खरे चेहरे माहित नाहीयेत, पण मी यांना पुरता ओळखून आहे. बापावर विश्वास असेल तर त्याचं सगळं बोलणं तू ऐकून घेशील. या दामिनी मुजुमदारनी आजवर काय काय केलंय माहितीये तुला? अगं मेडिकलच्या डिग्र्या विकल्या तिनं. पैशाच्या जोरावर कुणालाही डॉक्टर केला हिनं, आणि त्यामुळं किती लोकांचे जीव पडायला लागलेत हे मला कळलं. म्हणून म्हणून ही बाई माझ्या जीवावर उठली. मी आल्यापासून तू एकच प्रश्न विचारतेस ना, मी इतकी वर्ष कुठं होतो? मग ऐक, मी तुम्हाला सोडून गेलो नव्हतो. या बाईनं मला चिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. खुनी आहे ही बाई. मधुसूदन, अरे काय बोलायला लागलास बाबा तू? हे भाऊ, तुम्ही दिलेल्या शिक्षणाची शपथ घेऊन सांगतो की मी आता जे काही बोललो त्यातला शब्दानी शब्द खरा आहे. नाही, माझी माझी आई असं काही करणं शक्यच नाहीये. तुम्ही तुम्ही खोटं बोलताय ना? मी खोटं बोलतोय? अरे मग तुझ्या आईला विचार. मधुसूदन, काय बोलताय तुम्ही? हे एवढे मोठे आरोप करताय माझ्यावर. मी तर हे मुलांच्या सुखासाठी तुमच्या समोर पदर पसरत होते, आणि तुम्ही तर तुम्ही काही म्हणालात तरी मी आता गप्प बसणार नाही. भाऊराव नायकांचा मुलगा आहे मी. तुमच्यासारख्या गुन्हेगारांना ना मी कधी घाबरलोय ना कधी घाबरेन. माझ्याकडं सगळे पुरावे आहेत. निष्पाप लोकांचे जीव घेतले तुम्ही, त्याची शिक्षा मी तुम्हाला भोगायला लावणार. बस, आता वाटेल ते बोलताय तुम्ही माझ्या आईबद्दल. मी वाटतं ते बोलतोय? तू, तुझी आई, तुझं सगळं खानदान गुन्हेगार आहे.
आणि तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये सडावलं पाहिजे. लांब हो माझ्या पोरीपासून. धैर्य मधुसूदनराव, सावी, सावी. पप्पा, पप्पा, काय झालं? काही नाही. नैवेद्य दाखवून झालाय, आता जेवायलाच बसायचंय. चला हातपाय धुवून घ्या. चल. चल या बसा. पप्पा, काय झालंय तुम्हाला? कसलं टेन्शन आहे? पप्पा, खोटं बोलू नका. तुमचा चेहरा बघा, चेहराच सांगतोय. एक मिनिट थांबा. हे पाणी घ्या. धरा. पाणी घ्या म्हणजे बरोबर. पप्पा, तुम्हीच सांगायचं ना मला की आपल्या बाप लेकीच्या नात्यात कुठलीच गोष्ट लपून ठेवायची नाही. पप्पा, इतक्या वर्षांनी तुम्ही मला भेटलाय आणि त्याच्यात पण तुम्ही तुमच्या मनातलं मला काहीच सांगत नाही आहात. नाही ग सावी, तसं काही नाहीये. पप्पा, तुम्ही खोटं नाही बोलू शकत. मला आईने सगळं सांगितलं. हे सगळं मी आपल्या लेकीसाठी करतोय. लेकीसाठी म्हणजे तुम्ही तुम्ही पुन्हा त्या मुजुमदारांच्या विरोधात काही करत नाही ना? काय सांगितलंय? हेच की तुम्ही तिला म्हणाला होतात की पुढच्या 2 तासात तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पप्पा, कुठल्या प्रश्नांची उत्तर? पप्पा, कुठं होतात तुम्ही इतकी वर्ष? काय करत होता आणि मुजुमदारांचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि दामिनी मॅडमवर एवढा राग काय आहे तुमचा? काय चाललंय हे सगळं? प्लीज मला सांगा ना. काय करू? सावीला सगळं सांगू का? पण या दामिनी मुजुमदारनी खरंच तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर? पण असाच विचार करत राहिलो तर मला त्या निष्पाप लोकांना कधीच न्याय मिळवून देता येणार नाही. पप्पा, बोला ना, काय झालंय? सावी, आता मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. अरे वा,
बाप लेकीच्या गप्पा चालल्यात की काय? खरं तर तुमच्या गप्पांमध्ये मला यायचं नव्हतं, पण जेवणासाठी सगळेच तात्काळ येत ना खाली. सावी, तू आणि धैर्य देवीला पाया पडून घ्या, म्हणजे मग जेवायला बसता येईल. हो, आलेच मी. मधुसूदन नाईक, तुम्हाला एवढी घाई कसली झाले? तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. हे काय आहे माहितीये? याच्यात जगातलं भयंकर विष. याचे 4 ते 5 थेंब जरी पोटात गेले ना, तरी माणूस मग काय विचार केलाय? झोळी देताय ना? जीव गेला तरी चालेल, पण झोळी देणार नाही. जीव तर जाणारच, पण तुमचा नाही. काय आहे, आता खाली नैवेद्यासाठी जे ताट तयार केले ना, त्यात एक आमरसाची वाटी आहे. आणि जेवायला बसल्यानंतर सगळेजण धैर्याला आग्रह करणार की सावीला घास भरव भरव म्हणून. आणि एकदा का सावीने आमरस खाल्ला की मग पुढे काय ते तुम्हाला माहितीच आहे. लई गोड दिसतंय दोघं. कुणाची नजर नको लागायला. आणि हो, आता दोघांनी ना एकमेकांना गोडाचा घास भरवा, म्हणजे तुमच्यातलं हे प्रेम असंच टिकून राहील.
वर बघ जरा. जावे जावे अगं असं कसं ठसका लागला. सांगितलं होतं तुम्हाला, वेळी शहाणे व्हा. पण नाही ऐकलं माझं तुम्ही. बघा आता तुमच्या चुकीमुळे तुमच्या लेकीचा जीव झाला. ही तर फक्त झलक होती. झोळी काढून ठेवताय ना, नाहीतर माझ्याकडे काय आहे माहितीये ना हातात. आणि शिवाय तिथे खिडकीत बघा, तुमच्या लेकीवर बरोबर निशाणा लावलेला आहे. आता काय करायचंय ते लवकर ठरवा. आता काय सावीचं खरं नाही. काय ग अवंती, जायफळ जास्त टाकलंस का आमरसात? नाही म्हणून ठसका लागू शकतो. आई ते म्हणजे लक्षात नाही माझ्या, कारण नैवेद्याचं ताट ना त्याच्यामुळे मी चव चाखून नाही पाहिली. कदाचित झालं असेल. माझ्याकडे ना गुलाबजल आहे, याच्याने ठसका थांबेल तुझा थोडा.
वाटी कशी काय पडली काय कळलंच नाही मला. आई मी दुसरी वाटी घेऊन येते आमरसासाठी. एवढ्या प्रेमाने मी सावीला आमरस भरवणार होते, मलाच काही कळलं नाही.